हॅलो, मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर मी आज आले होते माझ्या माहेरी कारण आज आहे बहिणीची बारी आणि इथं आले तर चालू होतं स्वयंपाक. मी डाळीला फोडणी दिली आणि ताईने इकडं मटकीला फोडणी दिली होती. मम्मीचं चालू होतं कपडे धुवायचं काम आणि इकडं माझी पिल्लू बघा 4-5 दिवसातून मला भेटली होती आणि आल्या-आल्या तिने पप्पाचा मोबाईल घेतला. तसं तर आम्ही तिला जास्त मोबाईल देत नाही, पण कसं 4-5 दिवसातून भेटले त्यामुळे तिने घेतला. त्यानंतर इकडं बहिणीच्या तिकडचे सगळे पाहुणे आले होते. बारीच्या दिवशी सगळे येतात ना, मग त्यांना मस्त सरबत बनवलं आल्यावर आणि सर्वांनी सरबत घेतलं. तर आज नेमकं भावाचं थोडंसं काम होतं, त्यामुळं तो आणि अहो थोडेसे बाहेर गेले होते. त्यामुळं तो येईपर्यंत जेवणासाठी सगळे थांबलेले होते. तर इथं बघा सगळेजण बसलेले आहेत आणि इकडं मम्मी, काकी आणि बाळ आपलं मस्त झोपलं होतं. सर्वांनी बाळाला घेतलं आणि बाळ मस्त नंतर झोपी गेलं. मग त्याला झोळीत टाकून दिलं. त्यानंतर इकडे बघा सगळेजण बसलेले आहेत. त्यानंतर थोड्या वेळ बसले मी पण आणि इकडे बघा बहिणीजवळ आले, तर तीही मस्त आराम करतीये. तर मागच्या व्हिडिओत एका ताईंनी सांगितलं होतं, की ती कानाला वगैरे काही बांधत नाही, स्वेटर घालत नाही. तर ताईंनो उन्हाळाच खूप आहे, त्यामुळे स्वेटर घालणं किंवा कानाला बांधणं हे ती करत नाही. रात्रीच्या वेळेस करती, पण दिवसभर तर तसं खूप गरम होतं. त्यामुळं त्यानंतर इथं बघा सर्वांना मस्त जेवायला वाढलं आणि मामी आणि मी वाढत होते. बाकीचे सगळेजण जेवायला बसलेले होते. पण मी शूट घ्यायला लागले, तोपर्यंत मग मामी इकडे वाढत होत्या. त्यानंतर माझं शूट वगैरे झालं, सर्वांचे जेवणही झाले आणि इकडं माणसंही बाहेर बसलेलेत सगळे. त्यांच्या आधी जेवणं झाले होते. भाऊ आल्यानंतर तर इकडेही हे सगळेजण सावलीत मस्त बसलेले आहेत. तोपर्यंत सगळ्या बायकांचे जेवणं झाले. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. मी, मामी, रुहीचं आधी जेवण झालेलं होतं, पण परत ती जेवायला बसली. अक्का, आम्ही सर्वांनी मस्त जेवणं करून घेतले. त्यानंतर सुंठवडा जो आणलेला होता बहिणीच्या सासरकडच्यांनी, तो सर्व सुंठवडा दिला. मग त्यांना मस्त नवीन साड्या वगैरे असं असतात ना बारीच्या दिवशी, ते सर्व काही केलं आणि त्या इकडे निघाल्या मग जाण्यासाठी. सर्वजण कसं दिवसभर घरी असल्यावरती घर असं भरून गेलेलं होतं आणि अचानक सगळे गेले. त्यामुळं सगळं घर खाली-खाली झालं. इथे सगळेजण निघाले होते. 5 वाजले होते, तरी पण ऊन बघा किती दिसतंय आणि ऊन जास्त असल्यामुळे ना निघायची इच्छा होत नाही, कारण ऊनच तेवढं लागतं. त्यानंतर सगळे गेले आणि मी आणि अक्का आले. अक्काला बांगड्या भरायच्या होत्या, कारण ज्या बांगड्या असतात ना 12 दिवसाच्या आतल्या, त्या बांगड्या फोडून आणि दुसऱ्या बांगड्या घालतात. तर विटाळाच्या बांगड्या म्हणतात त्या. तर त्यानंतर इकडं बहिणीला हे बांगड्या पाहिजे होत्या, तर तिच्या मापाच्या मी बांगड्या घेतल्या आणि थोडीशी बाकी खरेदी करायची होती बाळासाठी. ती थोडीशी खरेदी करून आम्ही पण निघालो. इकडे अक्का बघा किती फिट्ट बांगड्या घालते आणि तिच्या जवळ-जवळ आहे ना 1.5-1.5, 2-2 डझन बांगड्या असतात हातामध्ये. म्हणजे जुन्या बायकांचं असंच होतं, जास्तच बांगड्या घालतात. तसं आजकालच्या मुली एक-एक बांगडी सुद्धा घालायला कंटाळा करतात. तर सगळं काही झालं. त्यानंतर अक्काला थोड्याशा गोळ्या वगैरे घ्यायच्या होत्या. तिचं थोडंसं डोकं वगैरे दुखत होतं. तर तिने गोळ्या वगैरे घेतल्या आणि संध्याकाळी घरी आलो. तर घरी आलो, आमची जेवणं वगैरे झाले आणि अक्काची परत इकडं तयारी सुरू झाली. तर उद्याच्या स्वयंपाकाची. तर आहे ना, उद्याही एक कार्यक्रम आहे आमच्याकडं. तो काय आहे, तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेलच आहे. तर इथं आहे ना, अक्काने पुरणाची डाळ शिजवली आणि हे बघा, हे मांड्याचं खापर आहे. याच्यावरती मांडे बनवत असतात. तर हे खापर आहे ना, आणलं होतं मम्मीनी. तर मी उघडून बघत होते आणि तुमच्याशी शेअर केलं. आतून थोडंसं काळं आहे, कारण हे खापर चुलीवरती ठेवतात त्यामुळं आणि वरतून आहे ना, याला पोचारा देऊन मग मांडे वगैरे बनवतात. ते सगळं काही उद्याच्या व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. त्यानंतर इकडे आहे ना, अक्कानी मांडे बनवण्यासाठी पीठ चाळायला घेतलं. कारण पुरणाच्या पोळीसाठी कसं पीठ छान असं बारीक असलं, की पोळी छान येते. तर चला ताईंनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. हाईपचं ऑप्शन आहे तेही प्रेस करा. बाय.